Hello students, the last time आपण law of conservation of angular momentum study करत होतो. So according to law of conservation of angular momentum, if torque is equal to 0, then angular momentum is the constant. That is L1 is equal to L2. That is I1 omega 1 will be equal to I2 omega 2. आणि याचाच मिनिंग काय होतो, काही कारणानं मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाली तर काय होणार आहे, स्पीड वाढणार आहे, किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढली तर काय होणार आहे, स्पीड कमी होणार आहे. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचे काही आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे आहेत. एक्झाम्पल्स ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तर याच्यामध्ये फर्स्ट व्हेरी गुड एक्झाम्पल इज द बॅलेट डान्सर. ओके, बॅलेट डान्सर हे याचं एक खूप चांगलं एक्झाम्पल आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं. तर याच्यामध्ये बॅलेट डान्सर म्हणजे एका पायावर स्पिन होणारे डान्सर असतात, एका पायावर स्पिन होणारे डान्सर्स. आणि याच्यामध्ये ज्यावेळी डान्सरला आपलं स्पीड वाढवायचं असतं, ओके, एका पायावर ते हाय स्पीडनं रोटेट होताना तुम्ही कदाचित बघितलेलं असेल. तर याच्यामध्ये एकाच पायावर हाय स्पीडनं जर रोटेट व्हायचं असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला कमी करावे लागते. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कमी करण्यासाठी आपले हँड आणि लेग्स म्हणजे सगळे बॉडी पार्ट जे आहे ते अगदी ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ आणले जातात. ओके, हे बॅलेट डान्सरचा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, त्याच्यानुसार तुम्हाला समजेल की एखादा डान्सर हाय स्पीडनं रोटेट व्हायचा असेल तर आपले हँड अँड लेग्स आत आणतात, आणि परत कमी स्पीडनं रोटेट व्हायचं असेल तर परत हँड अँड लेग जे आहेत ते बाहेर नेतात. याचा आपण एक व्हिडिओ बघूया. हा व्हिडिओ जरा बघा पुन्हा एकदा. याला बॅलेट डान्सर म्हणायचं. एका पायावर तो रोटेट होतोय. त्यांचं स्पीड जे आहे ते वाढवण्यासाठी काय करतात, हँड आणि लेगची मुवमेंट पर्टिक्युलरली बघितली. हँड आणि लेग ज्यावेळी दूर असतात त्यावेळी स्पीड कमी असतं, परंतु हँड आणि लेग्स, आता इथं तुम्ही बघू शकताय, आता इथं तुम्ही बघू शकता हे हँड आणि लेग्स ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून का आहेत, दूर आहेत, बरोबर ना. हिअर इज युअर ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन साधारणपणे इथं असणार आहे. या ऍक्सिस भोवतीही रोटेट व्हायला लागले. ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून हँड आणि लेग जे आहे ते दूर आहेत. हँड आणि लेग्स ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून दूर असल्यामुळे आता मास तुम्हाला माहिती आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून दूर असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असते. सो आय इज मोर, सो ओमेगा त्यावेळी काय असणार आहे, कमी असणार आहे, बिकॉज एल इज अ कॉन्स्टंट. अँग्युलर मोमेंटम इज अ कॉन्स्टंट अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. त्याच्यामुळे हँड आणि लेग्स बाहेर असताना मास बॉडीचं बाहेर असणार, ऍक्सिस पासून दूर असणार. ऍक्सिस पासून मास जेवढं दूर तेवढी मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त. मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त तेवढं अँग्युलर स्पीड काय असणार आहे, कमी असणार आहे. ओके, आता ज्यावेळी हे हँड आणि लेग्स ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ घेतले जातात त्यावेळी स्पीड जे आहे ते लार्ज अमाऊंट मध्ये इन्क्रीज होत आहे, ते तुम्ही बघू शकताय. ओके, आता हे तुम्ही बघू शकताय आर्म्स आणि लेग्स जे आहे ते ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ ओढलेले आहेत, आणि त्याच्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार आहे, कमी होणार. कारण मास ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ आलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होते. यल तेवढंच राहायला पाहिजे. मग आय ओमेगा, आय ओमेगा तेवढंच राहायला पाहिजे. मग आय कमी झालं तर ओमेगा ऑटोमॅटिकली तिथं इन्क्रीज होतो. Okay, so in this way, ballet dancer use the law of conservation of angular momentum, okay, to increase their speed. Here is also one more example. Okay, a person with dumbbells in his hand and on the rotating turntable. Okay, rotating turntable वर एक पर्सन बसलेला आहे आणि त्याच्या हँड्स मध्ये काय आहेत, डम्बेल्स किंवा हेवी मासेस आहेत. लक्षात घ्या.
आणि ज्यावेळी ते मासेस ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ असतात त्यावेळी त्याचं स्पीड जास्त असतं आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून मासेस दूर नेल्यानंतर त्याचं स्पीड काय होतं, कमी होतं. बरोबर. म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ जर मासेस आले तर काय होणार, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होणार. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी म्हणजे स्पीड जास्त. ठीक आहे. आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून मासेस दूर नेल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया वाढते. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढलं की ओमेगा, कारण आय ओमेगा कॉन्स्टंट राहायला पाहिजे. आय ओमेगा हे मल्टिप्लिकेशन आहे तेवढं राहायला पाहिजे. मग त्याच्यातलं आय काही कारणानं वाढलं तर ओमेगा तेवढ्याच अमाऊंटनं काय होणार आहे, कमी होणार आहे. लक्षात येतंय. हा देखील एक एक्सपेरिमेंट त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय. 2 छोटे मासेस घेतलेले आहेत सुरुवातीला. ते ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून दूर नेल्यानंतर स्पीड कमी होते. परत आत आणल्यानंतर ऑटोमॅटिकली परत स्पीड वाढते. इथं खाली कुठलीही मोटर नाहीये, लक्षात घ्या. 1 डंबेल्स अँड 1 स्मॉल वेट इन हिज हँड. बघा, हे जवळ घेतल्यानंतर स्पीड वाढतंय थोडंसं, तुम्हाला ऑब्झर्व्ह होत असेल. दूर घेतल्यानंतर थोडंसं कमी होतंय. वन मोर एक्झाम्पल ऑफ द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, की ज्याच्यामध्ये लक्षात घ्या की आपल्याला माहित आहे की एखादी मोटरसायकल रन करत असेल तर त्याच्यावर ड्रायव्हर जरी नसला तरी ती व्हर्टिकलच राहते, ती खाली इकडे तिकडे पडत नाही. लक्षात घ्या. हे देखील लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमच एक्झाम्पल आहे. ओके. म्हणजे अनेक वेळा तुम्ही काही व्हिडिओज मध्ये बघितलेलं असेल, मोटरसायकलचे व्हील फिरत असतात, त्याच्यावर ड्रायव्हर नसतो आणि मोटरसायकल मात्र आहेत त्या डायरेक्शननं विदाउट एनी ड्रायव्हर ट्रॅव्हल करत असते. ओके. आता व्हील ज्यावेळी हाय स्पीडनं रोटेट होत असतात ना, त्यावेळी त्यांना काय असतं, अँग्युलर मोमेंटम असतं आणि कुठलीही बॉडी आपल्या अँग्युलर मोमेंटम आहे तसा ठेवायचा प्रयत्न करत असते, जर एक्सटर्नल टॉर्क कुठलाही ऍक्ट होत नसेल तर. आणि अँग्युलर मोमेंटम आहे तसं राहणं म्हणजे मॅग्निट्यूड आहे तसं राहणं आणि डायरेक्शन देखील आहे तसं राहणं, आणि डायरेक्शन आहे तसं राहण्यासाठी ते व्हर्टिकल राहतं. इथं देखील एक एक्झाम्पल आहे, तुम्ही बघू शकताय. म्हणजे बॅलन्सिंग ऑफ व्हील जे आहे, बॅलन्सिंग ऑफ व्हील, इट इज ड्यू टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तुम्हाला जर दिसत असेल तर यू कॅन सी हिअर. ओके. एक व्हील घेतलेला आहे आणि त्याच्या एका साईडला स्ट्रिंग लावलेली आहे आणि ते सोडून दिल्यानंतर व्हील खाली पडतं सडनली. तेच व्हील आता हाय स्पीडनं रोटेट केलेलं आहे बाय युझिंग सम मोटर. इट इज रोटेटिंग विथ व्हेरी हाय स्पीड. ओके. आता हे रोटेटिंग व्हील हाय स्पीडने ऍक्च्युअली व्हील रोटेट होतंय, त्याला स्ट्रिंगवर बांधलेलं एका साईडला फक्त सपोर्ट दिलाय, दुसऱ्या साईडला अजिबात सपोर्ट नाही. यू कॅन सी स्ट्रिंग एका बाजूला आहे तर ते व्हील आहे तसंच रोटेट होते, खाली पडत नाही अजिबात. So this happens due to law of conservation of angular momentum. ओके. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं फर्स्ट एक्झाम्पल काय बघितलं आपण, बॅलेट डान्सर हे एक्झाम्पल बघितलेलं आहे, की ज्याच्यामध्ये बॅलेट डान्सर या एक्झाम्पल मध्ये काय होते लक्षात घ्या. बॅलेट डान्सर आपलं स्पीड इन्क्रीज करण्यासाठी किंवा डिक्रीज करण्यासाठी काय करतात, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा यूज करतात. ओके. म्हणजे त्याच्यासाठी काय करतात, ते हँड आणि लेग जे आहेत ते ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या
हँड आणि लेग्स ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या काय करतात ते जवळ किंवा दूर नेतात आणि त्याच्या साहाय्याने ते स्पीड ऍडजस्ट आपलं करू शकतात. किंवा सेकंड एक्झाम्पल जे आहे याचं ते सॉमरसॉल्ट. सॉमरसॉल्ट ऑलिम्पिक गेम्स मध्ये तुम्ही बघितलेलं असेल, तिथं देखील आपलं अँग्युलर स्पीड, रोटेशनल स्पीड वाढवण्यासाठी काय केलं जातं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम यूज केलं जातं. ओके, याचं एक एक्झाम्पल बघूया आपण. आता डायव्हर जो आहे, समरसॉल्ट परफॉर्म करणारा ड्रायव्हर, म्हणजे गोल गोल रोटेट होऊन पाण्यामध्ये उडी मारणारा जो ड्रायव्हर आहे, तो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वापरतो टू इन्क्रीज द स्पीड ऑफ रोटेशन. ओके, तर याच्यामध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कसं यूज केलं जातं या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय. हा सिंपल डाईव्ह झाला. ज्यावेळी रोटेशनल स्पीड वाढवायचं असतं त्यावेळी ते हँड लेग्स जे आहे ते ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ घेतात. यू कॅन सी इथं हँड आणि लेग्स बॉडीच्या म्हणजे गुंडाळलेले असतात पूर्णपणे, जेणेकरून मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होईल. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाल्यामुळे काय होतं, इझिली तो रोटेट होऊ शकतो. आणि ज्यावेळी पाण्यामध्ये तो पाण्याजवळ पोहोचतो त्यावेळी पुन्हा तो स्ट्रेट होतो. स्ट्रेट झाला की मोमेंट ऑफ इनर्शिया वाढते आणि मोमेंट ऑफ इनर्शिया वाढले की त्याचं स्पीड कमी होतं आणि व्यवस्थित तो पाण्यामध्ये डाईव्ह करू शकतो. स्ट्रेट झाला शेवटी पडत असताना. यू कॅन सी हिअर दॅट ज्यावेळी स्पीड वाढवायचं असतं, अँग्युलर स्पीड वाढवायचं असतं, हँड आणि लेग्स ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ घेतले जातात. म्हणजे यांचा ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठं असणार आहे, हिअर विल बी द ऍक्सिस ऑफ रोटेशन, हिअर इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, त्याच्यामुळं ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ हँड आणि लेग्स घेतल्यामुळे मोमेंट ऑफ मास, सगळं बॉडीचं मास जे आहे ते ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ येतं. आणि ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ आल्यामुळे काय होणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीजेस. मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज झाल्यामुळे काय होणार आहे, स्पीड, रोटेशनल स्पीड वाढतं. त्याच्यामुळे ज्यावेळी हँड आणि लेग सडनली आत घेतले जातात त्यावेळी सडनली स्पीड वाढतं आणि वॉटरच्या जवळ पोहोचल्यानंतर पुन्हा काय करतात, हँड आणि लेग्स ते ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून पुन्हा दूर नेतात. आणि दूर नेलं की परत काय होतं, मग त्यांचं मोमेंट ऑफ इनर्शिया वाढते, स्पीड कमी होतं आणि व्यवस्थित ते वॉटरमध्ये फॉल होतात. ओके, okay. So this is one more example of law of conservation of angular momentum.
सो यू कॅन सी हिअर दॅट ज्यावेळी त्यांचं हँड आणि लेग्स बॉडीच्या जवळ असतात ते हाय स्पीडनं रोटेट होत असतात. ओके, okay, so these are some examples of the so second example आपण बघितलेलं आहे, that is somersault. somersault म्हणजे काय, हाय स्पीडनं एअर मध्ये रोटेट होणं. ओके, दिस हॅपन्स ड्यू टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. थर्ड एक्झाम्पल इज दॅट ऑफ प्लॅनेटरी मोशन. प्लॅनेटरी मोशन मध्ये देखील लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम उभे होतो. तुम्ही केपलर्स लॉ ग्रॅव्हिटेशन मध्ये कदाचित स्टडी केलेले असतील. ओके, तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, सन, सपोज दिस इज सन, सन भोवती प्लॅनेट जो आहे तो इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असतो. Okay, so here there is a planet which is revolving around sun in an elliptical orbit. Now axis of rotation कुठं असणार आहे, axis of rotation सन मधून पास होत असणार आहे. आता ज्यावेळी प्लॅनेट ऍक्सिस ऑफ सनच्या जवळ येणार आहे, म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ येणार, त्यावेळी त्याचं डिस्टन्स कमी होणार, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार आहे, कमी होणार. कारण मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतं, मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता हे डिस्टन्स जर कमी झालं, प्लॅनेटचं मास तेवढंच राहणार आहे, परंतु प्लॅनेटचं सन पासूनचं डिस्टन्स किंवा ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स काय होणार आहे, कमी होणार. डिस्टन्स कमी झालं की काय होतं, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होते, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाले की त्याचं स्पीड वाढतं. लक्षात आहे, स्पीड वाढतं, लक्षात घ्या. परत ज्यावेळी प्लॅनेट सन पासून दूर असणार आहे त्यावेळी डिस्टन्स काय असणार आहे, डिस्टन्स इज व्हेरी लार्ज, आणि डिस्टन्स जास्त असल्यामुळे काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार, आणि त्यावेळी मोमेंट ऑफ इनर्शिया ज्यावेळी जास्त असते त्यावेळी त्याचं स्पीड काय असणार आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा लिनियर व्हेलॉसिटी दोन्ही काय असणार आहे, कमी असणार आहे. लक्षात येत आहे. आणि त्याच्यामुळं लक्षात घ्या, प्लॅनेट सनच्या जवळून जात असताना त्याचं स्पीड थोडंसं फास्ट असतं, आणि दूरवरून जात असताना ते स्लोली मूव्ह करतं. म्हणजे प्लॅनेटरी मोशन मध्ये असं होतं, म्हणजे प्लॅनेटरी मोशन मध्ये प्लॅनेट जो आहे तो कॉन्स्टंट स्पीडनं इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत नाही. ओके, ज्यावेळी सनच्या जवळ असतो त्यावेळी त्याचं स्पीड काय असतं, एकदम फास्ट असतं असं, आणि दूर असताना काय होणार आहे, स्लोली ट्रॅव्हल करणार तो. सो दिस हॅपन्स ड्यू टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके, सो प्लॅनेटरी मोशन इज ऑल्सो वन एक्झाम्पल ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. त्याचबरोबर स्पीड ऑफ इनर लेयर ऑफ द हरिकेन, स्पीड ऑफ इनर लेयर ऑफ टोर्नेडो. टोर्नेडो म्हणजे चक्रीवादळ. चक्रीवादळ म्हणजे काय असतं, ज्याच्यामध्ये एअर लेयर जे आहेत ते काय होत असतात, सर्क्युलर मोशन मध्ये असतात. ठीक आहे. आता या टोर्नेडो मध्ये एअरचे डिफरंट लेयर्स असतात. त्याच्यामधला सगळ्यात आतला जो एअर लेयर आहे तो व्हेरी हाय व्हेलॉसनं रोटेट होत असतो. आणि व्हेरी हाय व्हेलॉसनं का रोटेट होत असतो, इट इज ड्यू टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके, सपोज देर इज अ टोर्नेडो लाईक दिस. ओके, सपोज या पद्धतीने एक टोर्नेडो आहे की ज्याच्यामध्ये काय आहे, सर्क्युलर मोशन आहे. हा बाहेरचा लेअर आहे, आणि त्याच्याबरोबर काय करूया, ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळचा एक लेअर आपण कन्सिडर करूया आतला टोर्नेडो मधला. तर पुन्हा एकदा बघा, ज्यावेळी लेअर ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून दूर असतो त्यावेळी डिस्टन्स जास्त असतं. डिस्टन्स जास्त म्हणजे काय येणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार आहे, कारण मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. डिस्टन्स जास्त म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त म्हणजे काय असणार आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी काय असणार आहे, कमी असणार. म्हणजे बाहेरच्या लेअरची अँग्युलर व्हेलॉसिटी कमी असते, परंतु तेच लेअर समजा आत गेले, ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ गेले, तर एअर लेअर जे आहे ते कंटिन्युअसली चेंज होत असतात. ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ गेले तर हे डिस्टन्स कमी होणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्यामुळे काय होणार, कमी होणार, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाले की अँग्युलर व्हेलॉसिटी काय होते, वाढते, आणि त्याच्यामुळे हाय व्हेलॉसिटीने काय होतात, इनर लेअर जे आहे ते मूव्ह करत असतात. म्हणजे टोर्नेडो मध्ये लक्षात घ्या, या टोर्नेडोच्या सेंटरला एखादा ऑब्जेक्ट जर सापडला तर तो व्हेरी हाय व्हेलॉसिटीनं काय करतो, मूव्ह करतो, कारण टोर्नेडोच्या इनर लेअरचं स्पीड जे आहे ते व्हेरी व्हेरी हाय असतं. अँड दिस हॅपन्स ड्यू टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता हा एक पॉइंट नोट डाऊन करायचा. अ मॅन स्पिनिंग इन अ फ्री स्पेस कॅन चेंज इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हिज बॉडी बाय चेंजिंग, ओके, बाय changing its shape. In this process, he will have to expend some energy to decrease the moment of inertia. ओके, एक फ्री स्पेस म्हणजे फॉर एक्झाम्पल
एअर मध्ये एखादा पर्सन एअर मध्ये सरफेसवर नाहीये, एअर मध्ये आहे, जसं समर सॉल्ट मध्ये असतं किंवा बॅलेट डान्सर असतो, त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया जर चेंज करायची असेल तर त्या प्रोसेसमध्ये हँड्स आणि लेग्स त्याला आत ओढावे लागतात आणि या प्रोसेसमध्ये त्यांना काही एनर्जी यूज करावी लागते, कारण सेंट्रिफ्युगल फोर्समुळे ते इझिली आत येत नाही. ओके. So a man spinning in a free space can change the moment of inertia of his body by changing its shape. ओके, म्हणजे हँड अँड लेग्स किंवा आपल्या बॉडीला पूर्ण रोल करायचं आणि या प्रोसेसमध्ये काय होणार आहे, ही हॅज टू एक्सपेंड सम एनर्जी. नेक्स्ट, point related to law of conservation of angular momentum. A person is standing on a rotating table with metal spheres in his hand. If he withdraws his hand to his chest, then effect on this angular velocity will be. बघा, मगाशीच आपण ते टर्न टेबलवर, रोटेटिंग टेबलवर बघितलेलं आहे. एक पर्सन होता, त्याच्या हातामध्ये वेट होते. ज्यावेळी ते वेट्स जे आहेत ते बाहेर होते, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून बाहेर होते, त्यावेळी स्पीड कमी होतं आणि ते आत ओढले. वेट्स जर काय झाले, ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ घेतले, आत ओढले, तर काय होणार आहे, स्पीड काय होतं, स्पीड इन्क्रीजेस. याचं रिझन काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज झाल्यामुळे स्पीड वाढतं, ड्यू टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता याच्याच रिलेटेड आणखी एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात घ्या. ओके, आणि हा इम्पॉर्टंट पॉइंट कसा आहे बघा. A man standing in the middle of rotating table with which has an angular velocity omega. He is holding two equal masses at the arm's length in each hand. Without moving his arms, he just dropped the two masses. Okay, how will be the angular speed of table gets changed? हा क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे बघा. काय दिलंय, एक पर्सन आहे, देयर इज अ पर्सन लाईक दिस विच इज ऑन दी रोटेटिंग टर्न टेबल, आणि त्याच्या हातामध्ये काय आहेत, या पद्धतीने डंबेल्स आहेत, आणि डंबेल्स असताना तो ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटीने रोटेट होत आहे. आता या क्वेश्चन मध्ये किंवा या कन्सेप्ट मध्ये काय विचारलंय की रोटेट होत असताना हे डंबेल्स काय करतो, तो खाली ड्रॉप करतो, सोडून देतो हातातून, तर त्याचा अँग्युलर स्पीड काय होईल. तर लक्षात घ्या, अँग्युलर स्पीड डझंट चेंज. अँग्युलर स्पीड डझंट चेंज. अँग्युलर स्पीड आहे तेवढंच राहणार आहे. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू नोट डाऊन करायला पाहिजे. लक्षात घ्या, अँग्युलर स्पीड चेंज कधी होतं, हे डंबेल्स जर ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ ओढले, ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ ओढले, तर काय होतं, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होते आणि स्पीड वाढतं. डंबेल्स आहे तिथं धरले आणि तिथून ऍज इट इज खाली ड्रॉप केले, तर मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होत नाही, कारण डंबेल्स ऍज इट इज त्याच रेडियसला रोटेट होत खाली पडणार आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होत नसेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होणार नाही. ओके, म्हणजे लक्षात घ्या, रोटेटिंग टर्न टेबलवर पर्सन असेल, हातामध्ये डंबेल्स असतील, डंबेल आत घेतले, आत ओढले, पुल केले, तर काय होतं, स्पीड वाढतं. परंतु ते डंबेल्स आहे त्या ठिकाणाहून खाली टाकले, रिलीज केले, ड्रॉप केले, तर मोमेंट ऑफ इनर्शिया अजिबात चेंज होत नाही आणि त्याच्यामुळे स्पीड अजिबात चेंज होणार नाही. काही स्टुडंटला याच्यामध्ये असं कन्फ्युजन होऊ शकतं की डंबेल्स हातामधून खाली पडले म्हणजे त्या पर्सनची मोमेंट ऑफ पर्सनचं मास कमी होणार ना, डंबेल्सचा मास कमी होणार आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होऊ शकते, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाल्यामुळे स्पीड वाढेल असं वाटू शकतंय, परंतु तसं होत नाहीये. डंबेल्स जस्ट ऍज इट इज, हँड्स आहे तसे ठेवले, हातामध्ये कुठलाही चेंज केला नाही, हातामधले डंबेल्स ऍज इट इज ड्रॉप केले, तर काय होणार आहे, इथं मोमेंट ऑफ इनर्शिया अजिबात चेंज होत नाही, कारण ते डंबेल्स आहे त्या रेडियसला असणार आहे, खाली फॉल होत असताना ते रोटेट देखील होत असणार आहे डंबेल्स. त्याच्यामुळे इथं पर्सनची मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होत नाही, डंबेल्सची मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होत नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज करायचे असेल तर ते डंबेल्स आपल्याला काय करावं लागेल, ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळच आणावे लागणार आहेत. ओके, तरच काय होऊ शकतं, मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होऊ शकतं आणि अकॉर्डिंगली स्पीड चेंज होऊ शकतं. त्याच्यानंतर, when a body is rolling without slipping on smooth horizontal surface, then angular momentum about bottom point is conserved. हे लक्षात घ्या, when a body is rolling without slipping
on smooth horizontal surface. स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस, त्यावेळी काय होतं, अँग्युलर मोमेंटम is conserved about bottom point. About bottom point. ओके, म्हणजे अशा प्रकारे एक बॉडी, सर्क्युलर बॉडी आहे आणि ती एका हॉरिझॉन्टल सरफेसवर जो स्मूथ आहे, कुठलंही फ्रिक्शन नाहीये, त्याच्यामुळे त्याचं स्पीड काय होणार आहे, मेंटेन होणार आहे. तर हे रोल होत असेल, रोल होणं म्हणजे काय होणार, रोटेट होत पुढे जात असेल, तर काय होतं, अँग्युलर मोमेंटम इथं देखील कन्झर्व होतं, परंतु अँग्युलर मोमेंटम कुठल्या पॉईंट भोवती कन्झर्व होतं हे इम्पॉर्टंट आहे. सो अँग्युलर मोमेंटम इज कन्झर्वड अबाउट बॉटम पॉईंट. बॉटम पॉईंट म्हणजे काय, त्या स्पेरिकल बॉडीचा किंवा सर्क्युलर बॉडीचा ग्राउंड बरोबर जो कॉन्टॅक्ट पॉईंट आहे, त्या पॉईंट भोवती अँग्युलर मोमेंटम काय होतं, इथं कन्झर्व होतं. अँग्युलर मोमेंटम इज कन्झर्वड अबाउट दी बॉटम पॉईंट. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम से रिलेटेड काही इंपॉर्टंट पॉइंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. व्हेन अ बॉडी इज रोलिंग विदाउट स्लिपिंग ऑन हॉरिझॉन्टल सरफेस, लक्षात घ्या, एक बॉडी हॉरिझॉन्टल सरफेसवर रोलिंग व्हायला लागले, रोल होत आहे विदाउट स्लिपिंग, आणि हॉरिझॉन्टल सरफेस कसा आहे आता, स्मूथ नाही, रफ आहे. तर या प्रोसेसमध्ये मेकॅनिकल एनर्जी इज नॉट कन्झर्व्ड बट अँग्युलर मोमेंटम अबाउट बॉटम पॉइंट इज कन्झर्व्ड, हे लक्षात ठेवावं लागेल. एक बॉडी हॉरिझॉन्टल रफ सरफेसवर रोल होत पुढे जात असेल तर इथं कन्झर्व काय होतं, मेकॅनिकल एनर्जी कन्झर्व होत नाही, कारण फ्रिक्शनमुळे काय होते, काही एनर्जी लॉस होते, त्याच्यामुळे मेकॅनिकल एनर्जी मात्र इथं कन्झर्व होत नाही. पुढे जाईल तसं काय होऊ शकतं, त्याचं कायनेटिक एनर्जी थोडीशी कमी कमी होऊ शकते, परंतु अँग्युलर मोमेंटम अबाउट द बॉटम पॉइंट मात्र काय होणार आहे, कन्झर्व होणार आहे. ओके, अँग्युलर मोमेंटम अबाउट बॉटम पॉइंट इज कन्झर्व. ओके, कारण इथं लक्षात घ्या, बॉडी ज्यावेळी रफ हॉरिझॉन्टल सरफेसवर रोल करत असेल, रफ हॉरिझॉन्टल सरफेसवर रोल करत असेल, त्यावेळी इथं रफ सरफेस म्हणजे इथं फक्त फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होणार आहे, आणि फ्रिक्शनल फोर्स कुठं असणार आहे, इथं बॉटम पॉइंटला असणार आहे. आणि बॉटम पॉइंट भोवती अँग्युलर मोमेंटम, जर बॉटम पॉइंट भोवती आपण टॉर्क जर काढला, बॉटम पॉइंट भोवती टॉर्क जर काढला, तर या फ्रिक्शनल फोर्सनं प्रोड्यूस केलेला टॉर्क काय येणार आहे, 0 येणार. कारण फोर्स जर त्या पॉइंटवर, फोर्स जर ऍक्सिस ऑफ रोटेशन वरच ऍक्ट होत असेल, ओके, फोर्स जर ऍक्सिस ऑफ रोटेशन वरच ऍक्ट होत असेल तर त्यानं टॉर्क क्रिएट होत नाही. ओके, कारण टॉर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स लागतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स अवे फ्रॉम द ऍक्सिस. फोर्स ऍक्सिस ऑफ रोटेशन वरच ऍक्ट होत असेल तर परपेंडिक्युलर डिस्टन्स येणार नाही, त्याच्यामुळे टॉर्क येणार नाही. आणि टॉर्क जर ऍक्ट होत नसेल तर अँग्युलर मोमेंटम काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, सो बॉटम पॉइंट भोवतीच फक्त अँग्युलर मोमेंटम काय राहतं, कॉन्स्टंट राहतं, कारण का बॉटम पॉइंट भोवती टॉर्क काय येतो, 0 येतो. त्याच्यानंतर व्हेन अ बॉडी इज रोलिंग विदाउट स्लिपिंग ऑन स्मूथ इन्क्लाइंड प्लेन, एनर्जी इज कन्झर्व्ड बट अँग्युलर मोमेंटम इज नॉट कन्झर्व्ड. लक्षात घ्या, आता स्मूथ सरफेस आहे आणि त्याच्यावरून बॉडी रोल होत काय निघाली, पुढे निघाली. ओके, तर या ठिकाणी स्मूथ सरफेस म्हणजे कुठलंही फ्रिक्शन नाहीये, आणि फ्रिक्शन नसल्यामुळे काय होणार आहे, एनर्जी कन्झर्व होणार आहे. म्हणजे सपोज हा इनिशियल पॉइंट आहे, आफ्टर सम टाइम ती बी पॉइंटला सपोज पोहोचली, लक्षात घ्या, ठीक आहे. तर इथं काय होणार बघा, टोटल एनर्जी ऍट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट बी येणार आहे, म्हणजेच काय होणार आहे, एनर्जी कन्झर्वेशन होत आहे, परंतु अँग्युलर मोमेंटमचं कन्झर्वेशन होत नाहीये. बघा, अँग्युलर मोमेंटम कुठं कन्झर्व होतोय, कुठं कन्झर्व होत नाही, हे कशावरून ठरवायचं, टॉर्क वरून ठरवायचं. जर टॉर्क ऍक्ट होत नसेल तरच अँग्युलर मोमेंटम कन्झर्व होते, टॉर्क ऍक्ट होत असेल तर मात्र अँग्युलर मोमेंटम कन्झर्व होणार. बघा, या बॉडीचं जे वेट आहे ते असं डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार, बॉडीचं वेट जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार. आणि हा बॉटम पॉईंट जर आता घेतला, बॉटम पॉईंट भोवती आपण टॉर्क काढायचा प्रयत्न केला, तर टॉर्क अबाउट बॉटम पॉईंट काहीतरी येतो इथं, mg न प्रोड्यूस केलेला टॉर्क अबाउट बॉटम पॉईंट काहीतरी येणार आहे, कारण mg हा फोर्स आणि इथं काहीतरी परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे, आणि जिथं टॉर्क ऍक्ट होतोय तिथं अँग्युलर मोमेंटम कन्झर्व होत नाही. सो एखादी बॉडी रफ
इन्क्लाइन्ड सरफेसवरून रोल होत असेल, रफ इन्क्लाइन्ड सरफेसवरून रोल होत असेल, तर कायनेटिक एनर्जी कन्झर्व होते, परंतु अँग्युलर मोमेंटम कन्झर्व होत नाही. त्याच्यानंतर व्हेन अ बॉडी इज रोलिंग विदाउट स्लिपिंग ऑन रफ इन्क्लाइन्ड सरफेस, ओके, रफ इन्क्लाइन्ड सरफेसवरून बॉडी जर खाली रोल होत असेल तर इथं अँग्युलर मोमेंटम पण कन्झर्व होत नाही, कारण इन्क्लाइन्ड सरफेसवर टॉर्क mg टॉर्क प्रोड्यूस करतो, टॉर्क ऍक्ट होत असल्यामुळे अँग्युलर मोमेंटम कन्झर्व होणार नाही, आणि रफ सरफेस असल्यामुळे काय होणार नाही, एनर्जी देखील कन्झर्व होणार नाही. सो एनर्जी अँड अँग्युलर मोमेंटम बोथ आर नॉट कन्झर्वड. म्हणजे आता हे जे 4 पॉइंट्स मी सांगितलेले आहेत, पुन्हा एकदा त्याचं रिव्हिजन करतो बघा, हे लक्षात ठेवा. सुरुवातीला बघा, स्मूथ सरफेस, स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस, आणि याच्यावर बॉडी रोल व्हायला लागले, रोल होत पुढे निघाले, रोटेट होत पुढे निघाले, म्हणजे रोलिंग व्हायला लागले. तर इथं काय होतं, यल देखील कन्झर्व होतं आणि एनर्जी देखील काय होते, कन्झर्व होते. दोन्ही गोष्टी कन्झर्व होतात. स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेसवर बॉडी रोल करत असेल तर. त्याच्यानंतर रफ हॉरिझॉन्टल सरफेस जर असेल, रफ हॉरिझॉन्टल सरफेस असेल तर अँग्युलर मोमेंटम कन्झर्व होत आहे, परंतु एनर्जी मात्र कन्झर्व होत नाही. लक्षात येत आहे. आता त्याच्यानंतर इन्क्लाइन्ड सरफेस घेतला, इन्क्लाइन्ड सरफेस, इन्क्लाइन्ड सरफेस काय असेल, स्मूथ असेल, स्मूथ इन्क्लाइन्ड सरफेस असेल तर अँग्युलर मोमेंटम कन्झर्व होत नाही, परंतु एनर्जी मात्र काय होते, कन्झर्व होते. आणि रफ इन्क्लाइन्ड सरफेस असेल, रफ इन्क्लाइन्ड सरफेस असेल आणि त्याच्यावरून बॉडी जर रोल होत असेल तर इथं मात्र काय होणार आहे, अँग्युलर मोमेंटम पण कन्झर्व होणार नाही आणि एनर्जी पण कन्झर्व होणार नाही. ओके, तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. म्हणजे काही वेळेला दोन्ही कन्झर्व होतात, अँग्युलर मोमेंटम, एनर्जी. काही वेळेला अँग्युलर मोमेंटम फक्त कन्झर्व होतं, एनर्जी कन्झर्व होत नाही. ओके, किंवा काही वेळेला एनर्जी कन्झर्व होते, अँग्युलर मोमेंटम कन्झर्व होत नाही, आणि काही वेळेला एनर्जी आणि मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम दोन्ही कन्झर्व होत नाहीत. याच्या या 4 स्पेशल केसेस आहेत, एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर व्हेन अ डिस्क इज हॅव्हिंग अ पार्टिकल at its top and free to rotate about horizontal axis, the particle is pushed a little, disk rotate. In this process mechanical energy is conserved but angular momentum is not conserved. बघा, या क्वेश्चनचा मीनिंग लक्षात येतोय का बघा. अशा प्रकारे एक सर्क्युलर डिस्क आहे, ओके, विच कॅन रोटेट अबाउट द हॉरिझॉन्टल ऍक्सिस, हॉरिझॉन्टल ऍक्सिस भोवती रोटेट होऊ शकते. आता या डिस्कच्या टॉपला आपण काय केलेलं आहे, यम मासचा एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, यम मासचा ऑब्जेक्ट बरोबर ऍक्सिसच्या वर आहे. आता या पार्टिकलला थोडंसं राईट हँड साईडला ढकललं तर, राईट हँड साईडला ढकललं तर काय होणार, हे मास काय होणार, खाली यायला चालू करणार. आता हे मास या डिस्कला चिकटवलेलं आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे मास ज्यावेळी खाली येणार त्यावेळी या डिस्कला काय करणार, ते फिरवणार, रोटेट करणार आहे. तर या प्रोसेसमध्ये काय कन्झर्व होतं, काय कन्झर्व होत नाही. पुन्हा एकदा सांगतोय, देयर इज अ डिस्क विच कॅन रोटेट अबाउट हॉरिझॉन्टल ऍक्सिस. या डिस्क वर काय ठेवलेलं आहे, एक मास चिकटवलेला आहे, ओके, ते हलत नाहीये विथ रिस्पेक्ट टू डिस्क. ओके, आता या मासला थोडंसं काय केलं, राईटला शिफ्ट केलं आणि सोडून दिलं, तर हे मास खाली येणार आणि त्याच्यामुळे ही डिस्क काय होणार आहे, रोटेट होणार आहे. तर या प्रोसेसमध्ये काय कन्झर्व होतं, काय कन्झर्व होत नाही. तर या प्रोसेसमध्ये एनर्जी कन्झर्व होते. म्हणजे हे मास इथं असतानाची टोटल एनर्जी काढली आणि हे मास बॉटम पोझिशनला असतानाची टोटल एनर्जी काढली तर दोन्ही पोझिशनची टोटल एनर्जी तेवढीच येते. परंतु अँग्युलर मोमेंटम मात्र कन्झर्व होत नाही. अँग्युलर मोमेंटम इज नॉट कन्झर्व्ड. ओके, कारण हा ज्यावेळी हे जे मास आहे त्यावेळी ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या साईडला येणार, त्यावेळी या मासचा काय होणार आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती टॉर्क क्रिएट होणार. अँड व्हेनेवर टॉर्क इज क्रिएटेड, ओके, अँग्युलर मोमेंटम इज नॉट कन्झर्व्ड. म्हणजे अँग्युलर मोमेंटम कधी कन्झर्व होतंय, अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट कधी राहतंय, जर टॉर्क ऍक्ट होत नसेल तरच. लक्षात येत आहे, इथं टॉर्क ऍक्ट होतोय आणि त्याच्यामुळे अँग्युलर मोमेंटम कन्झर्व होणार नाही. आणखी एक एक्झाम्पल, अ रॉड इज हेल्ड व्हर्टिकली इज अलाउड टू फॉल अबाउट द बॉटम पॉइंट. या प्रोसेसमध्ये मेकॅनिकल एनर्जी कन्झर्व होते, परंतु अँग्युलर मोमेंटम मात्र कन्झर्व होत नाही. हे बघा, देयर इज अ रॉड लाईक दिस, जो बॉटम एका सरफेसवर काय केलेला आहे, व्हर्टिकल असा हेल्ड केलेला आहे.
आणि त्याला सोडून दिल्यानंतर हा काय होणार आहे, खाली पडणार सरफेसवर जाऊन आपटणार आहे. तर या प्रोसेसमध्ये अँग्युलर मोमेंटम कन्झर्व होतं का, तर नाही होत. कारण लक्षात घ्या, हा रॉड सपोज असा तिरका झाला तर याचं वेट जे आहे ते असं ऍक्ट होणार आहे. सेंटर पॉइंट मधून वेट डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार. हा असणार ऍक्सिस ऑफ रोटेशन. सो ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून हा जो फोर्स आहे ना, तो सर्टन परपेंडिक्युलर डिस्टन्सला येतोय. म्हणजे इथं काय होणार आहे, देर इज अ टॉर्क इज ऍक्टिंग. म्हणजे तो रॉड खाली पडत असताना त्याच्यावर mg मुळे काय होतो, टॉर्क तयार होतो. ओके, आणि टॉर्क जिथे ऍक्ट होतोय तिथे अँग्युलर मोमेंटम कन्झर्व होत नाही. तर या प्रोसेसमध्ये अँग्युलर मोमेंटम इज नॉट कन्झर्वड, परंतु मेकॅनिकल एनर्जी मात्र काय होणार आहे, या प्रोसेसमध्ये कन्झर्व होणार आहे. ओके, म्हणजे तो उभा असतानाची टोटल एनर्जी काढली आणि पूर्ण आडवा झालेला असतानाची टोटल एनर्जी तुम्ही जर काढून बघितली, टोटल एनर्जी म्हणजे सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. उभा असताना कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी काढली, पूर्ण आडवा असतानाची कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी काढली, आणि या पद्धतीनं टोटल एनर्जी ऍट ए अँड टोटल एनर्जी ऍट बी काढली, तर ती तुम्हाला तेवढीच असल्याचं दिसून येईल. ओके, सो हिअर एनर्जी इज कन्झर्व्ड बट अँग्युलर मोमेंटम इज नॉट कन्झर्व्ड. म्हणजे थोडक्यात पुन्हा एकदा सांगायची सिंपल गोष्ट काय आहे, जर बॉडीवर टॉर्क ऍक्ट होत असेल तर अँग्युलर मोमेंटम कन्झर्व होत नाही. आणि टॉर्क ऍक्ट होत नसेल, टॉर्क कुठलाही त्या बॉडीवर ऍक्ट होताना दिसत नसेल, तर तिथं अँग्युलर मोमेंटम डेफिनेटली कन्झर्व होणार आहे. वन मोर एक्झाम्पल, when ice cap of earth melts, its moment of inertia increases and time period of revolution increases. लक्षात घ्या, हे बघा, सपोज दिस इज अर्थ, दिस इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ द अर्थ. हा ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ अर्थ आहे, बरोबर. या ऍक्सिस भोवती काय होते, अर्थ रोटेट होते. आता आईस कॅप जे आहे ते कुठं असतात, पोल्सला असतात. इथं आणि इथं आईस कॅप्स असतात, बरोबर आहे ना. पोलला लार्ज अमाऊंट मध्ये आईस आहे. आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय व्हायला लागलंय, ग्लोबल वॉर्मिंगमुळे इथला आईस जो आहे तो मेल्ट व्हायला लागलाय. आता हा मेल्ट झालेला जो आईस आहे तो कुठं मेल्ट झालेला जो आईस आहे तो वॉटरच्या स्वरूपात काय होणार आहे, पूर्ण अर्थवर स्प्रेड होणार आहे, बरोबर. म्हणजे जे आईसचं मास सुरुवातीला ऍक्सिस ऑफ रोटेशन वर होतं, ते मास काय होणार, आईस मेल्ट झाल्यामुळं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून दूर जाणार आहे. आता आहे तेच मास जर ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून दूर गेलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज झाल्यावर काय होतं, अँग्युलर व्हेलॉसिटी डिक्रीज होतं. ओके, अँग्युलर व्हेलॉसिटी डिक्रीजेस. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी डिक्रीजेस म्हणजे काय होणार आहे, टाइम पिरियड इन्क्रीजेस. ओके, कारण टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय असतो, 2π/ω असतो. सो जिथं ओमेगा डिक्रीज होणार तिथं टाइम पिरियड वाढणार. त्याच्यामुळे लक्षात घ्या, पूर्वीचा अर्थचा टाइम पिरियड आणि आत्ताचा अर्थचा टाइम पिरियड याच्यामध्ये काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा डिफरन्स आहे, काही सेकंडचा डिफरन्स आहे. पूर्वी ज्यावेळी आईस कॅप मेल्ट झालेली नव्हती, मेल्टिंग ज्यावेळी अजिबात झालेलं नव्हतं, त्यावेळी मोमेंट ऑफ इनर्शिया काय होती, कमी होती. त्याच्यामुळे काय होता, टाइम पिरियड देखील कमी होता. आता आईस कॅप मेल्ट होईल तसं काय व्हायला लागलंय, ऍक्सिस ऑफ रोटेशन वरचा मास अर्थच्या सरफेसवर स्प्रेड व्हायला लागलाय. म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून ते दूर निघालंय. आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून आईस म्हणजे आईसमुळे तयार झालेलं वॉटर जसं दूर जाईल तसं मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार आहे, वाढत जाणार आहे. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया वाढत जाईल तसंच ओमेगा कमी होणार. ओमेगा कमी होणार म्हणजे टाइम पिरियड काय होणार आहे, वाढत 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 जाणार आहे. ओके, तर या पद्धतीने लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम मुळे देखील काय होतं, अर्थचा जो टाइम पिरियड जो आहे तो चेंज होऊ शकतो. सध्याचा एका दिवसाचा टाइम पिरियड किती आहे, 24 आवर्स आहे. तर त्याच्यामध्ये काही सेकंडचा डिफरन्स पडू शकतो ड्यू टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, और इट इज ड्यू टू द मेल्टिंग ऑफ आईस, किंवा आपण असं म्हणू शकतो इट इज ड्यू टू द ग्लोबल वॉर्मिंग. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग जसं वाढत जाईल तसं अर्थचा टाइम पिरियड ऑफ रोटेशन थोडासा काय होऊ शकतो, काही सेकंड इन्क्रीज होऊ शकतो. ऑलरेडी इन्क्रीज झालेला आहे तो. ओके,